एक महत्त्वाची बातमी बघूया। नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि नवरात्र उत्सवात गरबा नृत्याचं विशेष आकर्षण असतं। रवींद्र फाटक यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या संकल्प दांडिया 2025 या उत्सवाचं यंदा हे 20वं वर्ष आहे। या उत्सवात बेस्ट ग्रुप डान्ससाठी पारितोषिक रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह प्रदान केलं जाणार आहे। पहिलं पारितोषिक 1 लाख रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह असं असणार आहे। दरम्यान यंदाच्या उत्सवाबाबत जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते रवींद्र फाटक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी यांनी। नवरात्र उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे। मी आहे सध्या ठाणे येथील संकल्प नवरात्र उत्सव मंडळात। आपण पाहू शकतो अशी मोठ्या प्रमाणात जी आहे ती दांडिया रास गरबाची सुरुवात केलेली आहे। जरी आज पाऊस पडत असला तरी मोठ्या संख्येने दांडिया खेळण्यासाठी तरुणाई जी आहे ती उपस्थित झालेली आहे। आज 9 रंग जे असतात त्याच प्रकारे आज पांढरा रंग जो आहे आणि तो प्रतीक जो आहे तो शांततेचा प्रतीक मानला जातो। आणि या याच संपूर्ण संकल्प प्रतिष्ठानचे माजी आमदार रवींद्र फाटक सर आहेत। सर, काय सांगाल? आज पहिला दिवस आहे, नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम मी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो। आज जरी पाऊस असला तरी संकल्पमध्ये दांडिया रसिकांनी भर पावसामध्ये आज खेळले, पण त्यांचं मनापासून मी कौतुक केलं। मला वाटतं आम्ही 7:30लाच चालू केलं। 7:30पासून पाऊस एवढा पडत होता तरी लोक येत होते आणि हळूहळू पाऊस कमती नसला तरी दांडिया रसिक वाढत होते। आणि या पावसामध्ये त्यांनी दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रदर्शनाला जसा प्रतिसाद देत आहे तसा प्रतिसाद यावर्षी पण सर्व दांडिया रसिकांनी दिला, म्हणून त्यांचं कौतुक केलं। 20 वर्ष आम्ही या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे दांडिया रसिक आणि तुम्हाला सांगतो की या दांडिया आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दांडिया आणि संकल्पचा दांडिया बोलल्या तर आम्हाला सर्वच लोक इथे आजूबाजूचे लोक सगळे आसपासचे MMRचे सर्व ठाणे असेल, मुलुंड असेल, MMR नवी मुंबई असेल, ह्या आजूबाजूचे लोक सगळे इथे खेळण्यासाठी येतात आणि संकल्पाला प्रतिसाद देत असतात। मला दर दिवशी 10-20 हजार लोक इथे खेळत असतात आणि त्याचा आज पावसामुळे थोडा आम्हाला व्यत्यय आला, पण तरी दांडिया रसिक मनाने एन्जॉय करण्यासाठी आज संकल्पाला आले। खरं आहे सर, अगदी पाऊस जरी सुरू असला तरी तरुणींचा उत्साह गरब्यासाठी काही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। दरवर्षीप्रमाणे यंदाही कुठले आकर्षक बक्षिसं जे आहे ते आपल्याकडून त्यांना देणार आहेत, म्हणजे वेशभूषा असेल, अशा अनेक स्पर्धा देखील तुम्ही गरब्यासोबत घेत असतात। कुठली आकर्षक बक्षिसे प्रामुख्याने दे? बघा, दर दिवस आपण त्यांना बक्षिसं, पेस, उत्कृष्ट डान्स, उत्कृष्ट पेस, उत्कृष्ट ग्रुप असे सगळे बक्षिसं त्या मंडळाच्या मातून 10-20 बक्षीस, 10 ते 20 बक्षिसं आम्ही दिली जातात। चांगले ग्रुपला पण बक्षिसं दिली जातात आणि लास्ट ते 10 दिवस जे ग्रुप खेळत असतात त्यांना पण मोठी बक्षिसं दिली जातात। बक्षिसं दिली याचा अर्थ आम्ही त्यांचं मंडळाचं सन्मान, त्या ग्रुपचं सन्मान करत असतो, कारण ते 10 दिवस या मंडळामध्ये खेळत असतात आणि 10 दिवस ड्रेसिंग करत असतात। आज व्हाईट रंग आहे, उद्या दुसरा रंग आहे, प्रत्येक रंगाचे ते ड्रेसिंग करत असतात आणि त्या ड्रेसिंगच्या माध्यमातून 10-10, 20-20 मुलं एका ग्रुपमध्ये असतात, म्हणून त्यांचा सन्मान होणं आमच्या दृष्टिकोनाने महत्त्व समजतो मंडळाच्या वतीने। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण औटी, न्यूज 18 लोकमत, ठाणे।